कोल्हापूर महापालिकेत अखेर काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाची युती झालेली आहे. जागा वाटपाचाही फॉर्म्युला निश्चित झालेला आहे. त्यामुळे गेले काही दिवस ज्या संदर्भात चर्चा सुरू होती त्यावर अखेर निर्णय झाला आणि काँग्रेसच्या वतीनं 12 जागा या शिवसेनेला देण्यात येणार आहेत. 12 जागावर एकमत झालेलं आहे. 33 जागा शिवसेनेनं काँग्रेसकडे मागितल्या होत्या. त्यानंतर 16 जागेवर चर्चा झाली आणि अखेर 12 जागांचा निर्णय झालेला आहे. 12 जागा या शिवसेना लढवणार आहे. त्यातल्या 7 ते 8 जागा संदर्भातल्या उमेदवारी संदर्भातला ही निर्णय जवळजवळ निश्चित झाला आहे. उर्वरित 3-4 जागेसंदर्भातला जो काय मुद्दा आहे तो 2 दिवसात थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत जाणार आहे. तिथं त्यावर तोडगा निघणार आहे. या संदर्भात शिवसेनेचे शहर प्रमुख सुनील मोदी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या बैठकीची अधिक माहिती दिली. काय म्हणाले पहा सुनील मोदी. नमस्कार, गुरुबाळ माळी बोलतोय, महाधोरळा युट्यूब चॅनेल. आज काँग्रेस आणि शिवसेनेची बैठक झाली. या बैठकीत कोल्हापूर महापालिकेतल्या जागा वाटपा संदर्भात फॉर्म्युला काहीतरी निश्चित झाला. नेमकं या बैठकीला कोण उपस्थित होता आणि काय फॉर्म्युला ठरला जरा सांगाल? नमस्कार. आज बंटी पाटील साहेब, आजगावकर साहेब आणि त्यांची कमिटी प्लस आमच्याकडनं देवणे साहेब, संजय पवार, रवी इंगोले साहेब आणि आमची कमिटी अशी एक संयुक्तिक बैठक झाली. आम्ही शेवटी त्यांना 12 जागेचा आणि एक स्वीकृतचा प्रस्ताव दिला. त्या 12 जागेवरच्या किमान 8 जागा आता आमच्या लेवलवर फायनल झाल्यात. 4 जागा कोल्हापूरच्या पातळीवर, 4 जागा आणि एक स्वीकृतचा प्रस्ताव अजून पेंडिंग आहे. युती मात्र झाली आहे, पण या 4 जागा आणि एक स्वीकृतचा जो प्रस्ताव आहे त्याच्यावर उद्या माननीय पक्षप्रमुख उद्धवजी यांना सगळा अहवाल आमचे संपर्क प्रमुख दुधवाडकर साहेब देतील आणि त्यानंतर बंटी साहेबांचं आणि त्यांचं बोलणं करून देऊन अंतिम निर्णय उद्या संध्याकाळपर्यंत होईल आणि त्यानंतर आमच्या जागा फिक्स होतील. उमेदवारांची घोषणा परवा दिवशी होण्याची शक्यता आहे? नाही, उमेदवारांची घोषणा अनेक 2 दिवस आम्हाला मिळालेल्या जागांवर परत एकदा चर्चा होऊन 1-2 दिवसात तो निर्णय होईल. आज फक्त हा निर्णय की काँग्रेस आणि शिवसेना यांची युती 100% झाली. हो हो हो. ओके, धन्यवाद.